हा सगळ्यांना. आता काय आपण शेतकरी, पण शेतकरी आपण आपला माल पिकवतो आणि विकतो. माल पिकवतो आणि विकतो, जे ओरिजिनल आहे आपल्याजवळ ते विकून दुसरं आपण भेसळयुक्त खातो. तर त्या लय अशा बाया, हा शेतकरी बाया का तुरीची डाळ जशी की त्याला बनवता येत नाही, बनवता येते पण त्याच्यात लय अशी म्हणजे मेहनत असते आणि ते मेहनत करायला कोणी तयारच नाही. पण त्याला माहीत नाही, जे आपण तुरीची डाळ बाहेरची विकत खातो त्यात भेसळ असते. म्हणजे की ते वरण असं शिजलं ना का मैक मारते, वास येते, असं चिकट. काय करणं, भरडून आण ना, त्याला तेल पाणी दे ना, वाव घालणं 3 दिवस. 3 दिवस वाव घालणं, तर मग तेच ते जमत नाही ना, उन्हातानात करत नाही ना बाया. त्याचसाठी मी आता नवीन व्हिडिओ घेऊन आली तुम्हाला, का कोणाला तुरीची डाळ करता येत नाही आणि कोणाला करता येते पण मेहनत करायला तयार नाही. तर त्यासाठी मी आज तुरीच्या डाळीचा व्हिडिओ घेऊन आली तुमच्यासाठी. म्हणजे ए टू झेड स्टेप असतात, कशी कशी डाळ करायची, काय करायचं, तुम्ही व्हिडिओ पहा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर अशी डाळ पाखडली आहे ना, आता याला डाळ पाखून द्यावं लागते मले. आणि घोड भाजी टाकली बी, चुलीवर स्वयंपाक करावं लागते म्हणून हे शिजायला टाकली बी पाखडून. म्हणजे जो कण येते तुरीच्या डाळीचा त्याच्यात एक नंबर लागते. चला तर मग मी घेतो आता एवढी डाळ पाखडून. सकाळी धुळल्या धाळल्याचे कामा आंघोळीच्या पहिले. आणि आज बनवायची तुरीची डाळ. उन्हाळ्याचं वावण म्हणजे 1 वर्ष काम नाही मग तुरीची डाळ बनवायची. तशी तुरीची डाळ आम्ही घरीच बनवतो, घरीच तुरी पिकवतो तर घरीच तुरीची डाळ बनवतो, है ना. याला संध्याकाळी तेल पाणी देईन. आता हे चला, झाला आमच्या याच्या तुरीच्या डाळीचा कुटाणा चालू. आता याला देते तेल पाणी डाळीले. आणि एकाच दिवसात देऊन नाही होत, लय कुटाणा करावं लागते याचा 4-5 दिवस, 3-4 तर ऊनच द्यावा लागत त्याला तेल पाणी देऊन. पाणी घातलं आणि त्याच्यात टाकलं तेल. आता त्याच्यातून उपसून काढायचे आहे फक्त आपल्याला. तुरीचा जो चळला केला तो, म्हणजे 1चे 2 करून आणले होते ते पहिले चक्कीवरून. ते पाखडले सकाळीच आणि आता तेल पाणी द्यायचं आहे त्याला. आता ते का दादाच्या हातावर आहे का, डोळे नका पाडू बाई, चक्कीवालीच्या हातावर. भर दाई हांडाभर पाण्यात सगळी डाळ काढली उपसून. आणि हे अशीच रात्रभर दाबून ठेवायची. आता हा वाव किती दिवस घालायला लागते. तेल पाणी देणं झाल्यावर हे अशी बांधून ठेवायची डाळ एकदम पक्केट. आणि त्याच्यावर झाकण झुकण ठेवून मस्त रात्रभर दाबून ठेवायची. हे अशी ठेवली. आता हे रात्रभर ठेवून द्यायची अशीच झाकून झुकून मस्त. आणि त्याच्यावर वजन ठेवायचं काहीतरी. एक इटच ठेवली 2 किलोची. आता इथला सडा टाकतो आणि मग डाळ हडकू घालतो. मस्त अशी डाळ भिजली रात्री लोक. आणि त्याच्यात जरासे गोळे झाले, म्हणजे असे जमा झाले ते फुगून. आणि आता द्यायचं यायले 3 दिवस ऊन. 3 दिवस ऊन द्यायला लागते या तुरीच्या डाळीले. आता सकाळच्या बकऱ्या तर गेल्या, दुपारच्या बकऱ्या आल्यावर आई काय करते काय माहीत, का तुरीवर नाचतात थाई थाई. तुरीची डाळ खाणाराले काही नाही, करणाराले हाय सारं. खाणाराले काय आहे, खाणाऱ्याला जाय ना माया असं म्हणणं. हो. आजचा पहिलाच दिवस आहे तुरीच्या डाळीला ऊन द्यायचा. आणि याच्यात जे असे बारीक बारीक हे झाले, म्हणजे जे डाया चिपकल्या ते सगळ्या फोडून अशा वाऊ घालायला लागतात. ते आईचं काम चालू आहे आता. साफ केला तर आमच्या आईनं का आणली बी डाळ वर वाऊ घालायले, कारण खाली का सगळ्या बकऱ्या ढोरं केल्याशिवाय काही होत नाही. आणि आई दे ना, ते काही टाकून देतो ना हे. हो दे लवकर. मग भीतीचे खडे पडतात का, मंदात टाकतो ना मग. चला मग तुरीची डाळ घेतो आता टाकून वर. ही आमची डाळीले निघला 4था दिवस उन्हात. म्हणजे 3 दिवस द्यायचं होतं ऊन, पण 4था दिवस निघला. कारण का माझी तब्येत बरोबर नव्हती, याच्याने मी या डाळीले पाहिलंही नाही
सावरले नाही, जमाय केली नाही, जशी आहे तशीच पडेल आहे बिचारी ते बी. पण ऊन बसलं त्याले. तर डाळ भरायला पाहिजे एक टोपलं, पण आता वर काही टोपलं नाही आणि कोणी मला खालून देणार बी नाही. अशीच भरायला लागेल हे डाळ. अंजी आहे ना, कारण वर काही डबल येता येत नाही. खालचं गेलं की खालचंच होते माणूस, त्यासाठी आले 4 उन्हा बसले. आजचा 5वा दिवस निघू राहिला. रखरख ऊन झालं डाळ भरायसाठी. एवढं म्हणजे हे झालं होतं की पाखरानं सगळं इकडे तिकडे डाळ उडून टाकली होती. सगळे दाणे दुने येचले मी आता आणि डाळ भरून ठेवली. आता हे डाळ काही मला खाली नेता येत नाही. जेव्हा बंधू वावरातून येतील पाईप पाणी मारून टाकतं ना याच्यावर जरासा. एवढा पसारा झाला होता म्हटलं त्या याचा दाण्या दुने यायचा खाली. एवढा टाइम झाला मला दाणे दुने यायचे. तुरीची डाळ काही कोणी भळून आणून नाही राहिलं चक्कीवरून, कारण का कोणाला टाईमच नाही. आता वावरातले कामं लागले बंधूच्या मागं. बंधू सकाळीच वावरात जातात. काळाकुड्या येसणं झाल्या बंधूच्या चालू. तिकून आल्यावर एवढं टाकतात की काही वर यायला होत नाही. तर काय मग. आणि विशेष म्हणजे तुरीची डाळ नाही घरी. आता तुरीची डाळ घरी नाही तर आई म्हणते 1-2 किलो दे, मी आणतो चक्कीतून काढून. कारण की डाळ एकदम तयार होईल आहे, फक्त चक्कीतून काढूनच आणा लागते. तर मग आईनं असं जुगाड लावला की 2-3 किलो आणतो मी भरडून. आणि सकाळी द्यावं लागते मग आईले डाळ काढून. आता 2 किलो काढू का 3 किलो काढी ते नाही सांगितलं बिचारीला. विचारून येतो. आई अव 2 किलो काढू का 3 किलो? 2च किलो काढा लागते. काऊन का आईले वाटू राहिली गोड भाजी. गोड भाजीसाठी लागते तुरीची डाळ. तर आता ते 2 किलो आणते चक्कीतून काढून, म्हणजे दळून. चाल घे. आणली का डाळ करून माय आईनं आणली बी डाळ करून. मी किलो 3 किलो होती बरं ते. किती सांगितली? आता ते 6 पायलट गेली सांगितलं बाई. ते आज 6 पायलट गेली का माझ्यावर काही पैसे नाही. म्हणजे मग काय केलं, ते डाळ काहीच नव्हती का घरात? नाही गेला मग माझ्या घर का नाही. एक डब्बा डाळ मस्त पडली पण असं वाटू राहिलं. मधून वाटून राहिलं. हा कण जरा जास्त पडला. मॅच पाडायला लागला. मॅच कण पोळी दे पण डोळे नको पोळी देऊ बाई. हा पण आम्ही तिथून नाही खातो. पण त्याच्यातून नाही देत आम्ही. बारक्या सैनीनं गावला बेसन आणा त्यात दळून कणाचं. डाळ टाकली. तर आज निघला तुरीच्या डाळीले दिवस, म्हणजे दळून आणायचा. आणि ते बी 3 किलोच डाळ दळून आणले आई ना, कारण का आईला एवढं मोठं वजन घेऊन जाता येत नाही. आणि आई लागली आता पाखडाले. डाळ इथली मस्त पडली का, 1 नंबर एकदम ओरिजिनल डाळ आहे. अशी सुपानं पाखडून घेऊ राहिली ते. आणि पहिले पाकडून घेऊ राहिली कण. आता कणच एवढा पिवळा धम दिसू राहिला तर डाळ किती पिवळी धम असेल विचार करा तुम्ही. डाळ अजून पाकड्याची राहिली आणि एकदम ओरिजिनल डाळ आहे. म्हणजे की तूर धुणं, पहिले चळला करून आणणं, मग त्याला तेल पाणी देणं आणि तेल पाणी देऊन 3 दिवस वाऊ घालणं. 3 दिवस वाऊ घातल्यावर 4थ्या दिवशी आपली डाळ येते.
आता आई पाखू राहिली, तुम्हाला दाखवतोच मी. आणि जे खाली हे भुस्सा उरते म्हणजे तुरीच्या तुरीचा, तो आपल्या घरी जनावरं, आता शेतकऱ्याच्या घरी तर जनावरं असतात नाही काही, तर ढोरं म्हणजे बैल, गाई, बकऱ्या हे तर असतातच, त्याला खायला होते. म्हणजे असं जर आपण घरच्या घरी काही केलं म्हणजे तुरीची डाळ हे ते, तर बैलाले ढे पाण्याची गरज नाही, आलपय होते याचा, जे हे भुसकट निघू राहिलं याचा आलपय होते बैलाले. आणि जास्त खर्चात पडायचं काम नाही, पण आपण ते काही करत नाही. तुरीची डाळ म्हणजे कठ्ठ्याची डाळ लय वाटते आमच्या शेतकरी, म्हणजे आमच्या गावातच असे लोक करतात, शेतकरी लोक का तुरी विकतात आणि कठ्ठ्याची डाळ आणतात. आपल्या घरी नाही आणली पण बाहेर तर आणतात ना, का कोणाला डाळ करता येत नाही, कोणाला करता येते, कोणाला करावं वाटते पण जमत नाही, कोणाला विचारलं तर गावातच तर कोणी सांगत नाही. मग त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवला मी. एकदम तुरीची डाळ पडली आपली. आता तुरीची डाळ पडली तर मग तुरीच्या डाळीत आता ते जे डोळे असतात तेही पडतात. ओरिजिनल काहीतरी खा लागते, तर काहीतरी जराशी मेहनत बी घ्यावं लागते. आणि शेतकऱ्याचा उन्हाळ्याचा दिवस खाली असते 4 महिने, तर ते आपण निवडूनही ठेवू शकतो जेव्हा गरज पडली तेव्हा लवकर टाकायसाठी. आणि तुरीची डाळ भरडून आणल्यावर म्हणजे दळून आणल्यावर ही अशी मस्त पाखून घ्यायची.